नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगीता शेवकर, असिस्टंट प्रोफेसर श्री शिवाजी कॉलेज अकोला. आज आपल्यासमोर टॉपिक घेऊन आलेली आहे हाऊ टू कॅल्क्युलेट मोड इन सिम्पल सिरीज. सिम्पल सिरीज म्हणजेच काय, तुमचा रो डेटा किंवा मग इंडिव्हिज्युअल सिरीज असं सुद्धा आपण याला म्हणतो. सिरीज. तर आपण मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी 4 उदाहरणं घेतलेले आहेत. त्यापैकी पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण, कॅल्क्युलेट मोड फ्रॉम द डेटा. विद्यार्थी मित्रांनो, केव्हासुद्धा उदाहरण पाहताना उदाहरणामध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे यावर आधी फोकस करायचा आहे. इथे मोड काढायला सांगितलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो डेटा दिलेला आहे, तर जो डेटा दिलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे, रो डेटा आहे की डिस्क्रीट डेटा आहे की कंटिन्युअस डेटा आहे, हे आधी पाहून घ्यायचं आहे. तर इथे फक्त नंबर्स दिलेला आहे, याच्यासोबत कुठलीही फ्रिक्वेन्सी नाहीत किंवा क्लास इंटरवलसुद्धा नाहीत. म्हणून हा सिम्पल किंवा रो डेटा आहे, किंवा आपण याला सिम्पल सिरीज किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज असं सुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये मेथड आपण वापरतो ऑब्झर्वेशन मेथड. ऑब्झर्वेशन मेथडने आपण मोड कॅल्क्युलेट करणार आहे. तर यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याला Z इक्वल टू द मोस्ट रिपीटेड आयटम. तर आपल्याला या सिरीजमध्ये किंवा या नंबर्समध्ये कोणता आयटम जास्त वेळा रिपीट झालेला आहे ते शोधून काढायचा आहे. जो आयटम जास्त वेळा रिपीट झाला असेल तोच आपला काय राहील, मोड राहील. कारण फॉर्म्युला दिलेला आहे द मोस्ट रिपीटेड आयटम म्हणजेच काय, मोड. तर आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 60, दुसरा 60 आहे पण तिसरा 60 नाही आहे. त्यानंतर 65, 65, 65, 65 आणि 65. 65 किती वेळा आलेला आहे, 1, 2, 3, 4 आणि 5. आणि त्यानंतर 70 आणि 75 आणि 72 हा रिपीट झालेला नाही आहे, म्हणून तो आयटम आपला मोड येणार नाही. तर मोस्ट रिपीटेड आयटम कोणता झाला आपला, 65. कारण 60 जे आहे ते 2च वेळा रिपीट झाले आणि 65 हे 5 वेळा रिपीट झाले, म्हणून 65 आपला काय झाला, मोड है ना. 65 आयटम रिपीटेड 5 times. So the mode is 65. हा झाला आपला मोड. दुसरं उदाहरण पाहतो आहे आपण विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे ऑब्टेन मोड फ्रॉम द गिवन डेटा. तर ऑब्टेन मोड काढायला सांगितलं आहे. त्यानंतर सिरीज जी दिली आहे याच्यासोबत कुठली फ्रिक्वेन्सी नाही, म्हणून हा सिम्पल सिरीज आहे. तर याच्यामध्ये पुन्हा ऑब्झर्वेशन मेथड वापरतो आहे. मोड काय राहील, द मोस्ट रिपीटेड आयटम. मग आता या सिरीजमध्ये कोणता आयटम जास्त वेळा रिपीट झालेला आहे ते आपण शोधून काढणार आहोत. 50 नंतर रिपीट झाला नाही. त्यानंतर 55, 1 आणि 55 2 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर 51, 52, 60, 62, 63, 58, 60. तर हा सुद्धा 51 रिपीट झालेला नाही, 52 सुद्धा रिपीट झालेला नाही आहे. 60, तर 60 2 वेळा रिपीट झालेला आहे. 62, 63 आणि 58 हा रिपीट झालेला नाही आहे. तर इथे काय येईल, 55 आणि 60 हा रिपीटेड आयटम्स, रिपीटेड 2 times. म्हणजेच काय झालं, हे या सिरीजमध्ये 2 मोड आले, म्हणून Z इक्वल टू 55 आणि 60. तर आता ही संपूर्ण सिरीज काय झालेली आहे, द सिरीज इज बाय मॉडल. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. तिसऱ्या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. मोड काढायला सांगितलं आहे.
त्यानंतर सिरीज आपण पाहिली, ही सिंपल सिरीज आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण फॉर्म्युला आपण वापरतो आहे Z इक्वल टू द मोस्ट रिपीटेड आयटम. आता मी पुन्हा लिहित नाही, Z इक्वल टू मोस्ट रिपीटेड आयटम. आता याच्यामध्ये कोणता आयटम जास्त वेळा रिपीट झालेला आहे. 2 आलाच नाही आहे, 4 आलेला आहे, त्यानंतर 6 पुन्हा आलेला आहे, 7 पुन्हा आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4, 6 आणि 7 ह्या आयटम्स काय झालेले आहेत, 2-2 वेळा रिपीट झालेले आहेत. म्हणून 4, 6, 7 आयटम्स रिपीटेड 2 टाइम्स. म्हणून Z इक्वल टू 4, 6 and 7. मग ही सिरीज काय झाली, द सिरीज इज ट्रायमोडल. म्हणजे या सिरीजमध्ये 3 मोड आहे. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, द मोड इज नॉट क्लिअर. द मोड इज नॉट क्लिअर. त्यानंतर चौथं उदाहरण आपण पाहतो आहे. पुन्हा कॉम्प्यूट मोड काढायला सांगितलेलं आहे. सिरीज आपली सिंपलच आहे. Z इक्वल टू द मोस्ट रिपीटेड आयटम. आता आपण पाहणार आहे कोणता आयटम रिपीट झालेला आहे. तर याच्यामध्ये 85, 85, 60, 60, 65, 65, 45, 45, 55, 55. आता तुम्ही इथे लक्षात घेतलं असेल तर प्रत्येकच आयटम हा 2-2 वेळा रिपीट झालेला आहे. मग एवढे सगळे आयटम्स हे मोड असू शकत नाही, म्हणून आपल्याला लिहावं लागेल मोड इज नॉट क्लिअर किंवा द मोड इज नॉट क्लिअर. इज नॉट क्लिअर, मोड इज नॉट क्लिअर. आणि काय म्हणता येईल, द सिरीज इज मल्टीमोडल. द सिरीज इज मल्टीमोडल. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, एव्हरी आयटम repeated 2 times. So the mode is not clear. क्लिअर लिहिलं तरी चालेल, क्लिअर लिहिलं तरीही चालेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.